नमस्कार। बंजारा समाजाला आरक्षण मिळावे, एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात काल भव्य मोर्चा काढण्यात आला। हजारो समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले होते। सकाळपासूनच शहरात बंजारा बांधवांचे जथ्थे मोठ्या संख्येने दाखल झाले। महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांनी हातात झेंडे, फलक घेऊन घोषणा दिल्या। मोर्चा शहराच्या मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला। प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता, कारण मोर्चाची संख्या प्रचंड मोठी होती। मात्र आंदोलकांनी शांततेत, शिस्तीत आपली ताकद दाखवली। तर याच दरम्यान या बंजारा आरक्षणावरून मोर्चात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राठोड यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। आज बुलढाणा येथे दिनांक 25/2025 रोजी आज बंजारा समाजाच्याकडून भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व एकनाथ शिंदे साहेब या मोर्चाच्या माध्यमातून मी आपणास बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये कसा समाविष्ट होईल याचे पुरावे आपल्या समोर आहेत। डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान त्यातील अनुच्छेद 15, 16, 17 या अनुच्छेद 15 मध्ये लिहून ठेवलेले आहे की सामान्याचे मूलभूत अधिकार, समानतेचा हक्क, दारिद्र्य आणि हाल अपेक्षाबद्दल जाती, वंश, धर्म ह्या गोष्टीचा सर्वपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विचार पूर्ण करून 1952ला आपला समाज शेड्यूल कास्टमध्ये समाविष्टच होता। आज तेलंगणा, हैदराबाद एकूण भारताच्या 6 राज्यामध्ये आज रोजी बंजारा समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे। पण महाराष्ट्रात बंजारा समाजावर एक मोठा अन्याय झालेला आहे। त्याचं कारण म्हणजे हैदराबादमध्ये असलेले 8 जिल्हे व मध्य प्रदेशमध्ये असलेले 6 जिल्हे, ह्या हैदराबादमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठवाडा समाविष्ट करण्यात आला। त्यातील 8 जिल्ह्यांना विमुक्त असे नाव देण्यात आले। तर आमचं खरं नाव म्हणजे विमुक्त म्हणून ठेवलं गेलं। या महाराष्ट्रात आम्ही मूळचे आदिवासी आहोत आणि शेड्यूल कास्टमध्ये शेड्यूल ट्राईबचे लोक, शेड्यूल ट्राईब आहोत। तरी देवेंद्र फडणवीस साहेब संविधानाचा विचार करून आणि संविधान वाचून बंजारा समाजांना न्याय द्यावा। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मागास आयोग यांच्या शिफारशी आणि विधिमंडळाचे राज्यपालाचे राजपत्र मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवण्यात यावा। तर मोर्चाच्या शेवटी समाजाचे नेते व प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलं। यात त्यांनी स्पष्ट केलं की बंजारा समाज अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढतोय। अनेकदा आश्वासनं मिळाली, समित्या स्थापन झाल्या, पण ठोस निर्णय झाला नाही। आता मात्र सरकारने तातडीने कारवाई करावी। समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन आणखीनच उग्र करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला। मोर्चा दरम्यान अनेक नेत्यांची भाषणं करत सरकारवर टीका केली। त्यांचा सवाल होता की जेव्हा इतर समाजांना न्याय दिला जातो तेव्हा बंजारा समाज मात्र नेहमीच वंचित का राहतो। निवडणुकांच्या काळात आश्वासनं दिली जातात, पण प्रत्यक्ष कृती मात्र होत नाही। मोर्चामुळे काही वेळ बुलढाणा शहरातील वाहतूक ठप्प झाली, पण आंदोलकांनी कोणताही अनुशासन भंग केला नाही। त्यामुळे मोर्चा शांततेत पार पडला।